नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून रामकुंड परिसरात भरपूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। गोदापात्रातील अनेक लहान मोठी मंदिरे पुन्हा पाण्याखाली गेले असून दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले। गंगापूर धरणातून सुमारे 3000 क्युसेक तर दारणा धरणातून 15000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। यामुळे रामकुंड, गोदाघाट आणि नदीकाठच्या परिसरातील पाणी पातळी ही झपाट्याने वाढली आहे। दरम्यान नांदूर मधमेश्वर धरणातून 25921 क्युसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसाचा मोठा फायदा मराठवाड्याला होण्याची शक्यता आहे। गोदाघाट परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिरे पाण्याखाली गेली असून नदीकाठच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी पोहोचलंय। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गोदाघाट परिसरातील टपऱ्या आणि दुकाने तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत। हवामान विभागाने पुढील काही तास जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे। गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या सखल भागांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। एसवेराटी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।